कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर आत्ताच मस्तपैकी एंगेजमेंट पार पडली. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आता आम्ही हळदीसाठी तयार झालो आहेत. नवरदेवाला पण तयार केलं आहे. आम्ही पण सगळ्यांनी चेंज केलं आहे. असं काही येल्लोमध्ये तुम्हाला दिसतील हळदीसाठी. आणि हा आहे माझा लुक. सिम्पलशी साडी आहे आणि इयरिंग मी ब्रॉड ठेवलेत. आणि हेअरस्टाईल आणि मेकअप आमचा जो एंगेजमेंटचा होता तोच सगळ्यांचा ॲज इट इज आहे. त्याच्यामुळे मेकअपची गरज पडली नाही, फक्त आम्हाला चेंज करावं लागलं. आणि आता मी चाललो आहे डीजेकडे आणि इथे मस्त आता डान्स करायचा आहे. कारण ना नवरीला आवरायला थोडासा वेळ आहे. तिचं मेकअप वगैरे बाकी आहे. आणि मग म्हटलं चला तोपर्यंत इथे डान्स तरी होईल. आणि ऑलरेडी हे सगळे पोरं आधी आले होते आणि आमचे पोरं काय अजिबात कोणी थकत नाही, काय नाही. आम्ही इतका डान्स केला पोरांसोबत, आम्ही पण थिरकलो. खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं ह्या लग्नात. तर भैया परत त्यानंतर पप्पू, त्यांच्या लग्नापेक्षा जास्त ह्या लग्नात आम्हाला वेळ भेटला आणि जास्त आम्हाला एन्जॉय करायला भेटलं. एवढे भारी भारी सगळ्यांनी डान्स केले आणि माझ्याशिवाय तर एवढा सुंदर डान्स करतो ना दिसत असेल तुम्हाला. आरव थोडासा भेटतो ह्या आवाजाला, त्याला भीत होता, त्याच्यामुळे तो जास्ती काही जवळ आला नाही. त्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी मस्त डान्स केले. त्यानंतर आज आहे हळदी सेरेमनी, ती पण नंतर पार पडू. त्यानंतर आमचा सगळ्यांचा गोंधळ एक तुम्हाला बघायला भेटेल. आज आहे भैया आणि अश्विनीची ॲनिव्हर्सरी. सकाळपासून ॲनिव्हर्सरी आहे म्हणतोय आणि शेवटी इतक्या उशिरा रात्री 11-12 वाजता जाऊन केक आणला त्यांच्यासाठी पप्पूने आणि आजूनं. आणि त्यानंतर त्यांचं केक कटिंग पण होणार. आणि चला एन्जॉय करा डीजे.
चला आता हळदीला आज जाऊया. खूप धमाल आली, खूप मस्ती केली आणि ना एवढं थकलो होतं पण ना काय ते आनंद वेगळाच होता, पण तो त्याने ते काय जाणवत पण नव्हतं, एवढा थकवा. आता हळदी सुरू होणार आहे आणि आता किती वाजले सांगताच येत नाही कारण इतका उशीर झाला. किती वाजले आता सगळ्यांचे लोक आता तुम्हाला असेच बघायला भेटतील कारण नाही इतकी घाई गडबड आहे, पण तरी आमचा एन्जॉय काही कमी होत नाही. मस्त चल हा बोला, तुझं नाव सांग. राधिका अश्विनी कांचन सुने फार चपळ आहे आमची राधिका आणि फार गोड आहे. आता ही त्यांची काढून घेतली. कधी कुठून कोणावर अटॅक होईल काय सांगता येत नव्हतं आणि सगळे एवढे हळद खेळ. मी यावेळेस कोणाच्या वाटं गेले नाही कारण मला खूप कंटाळा आला होता. रात्रीचे 10-11 वाजले असतील, तर इतका उशीर झाला हळदी. काय करतो बसले चला
चला, इतक्या वेळ तुम्हाला आमचाच गोंधळ दिसला असेल. नवरीला मेकअप लावायला त्याला वेळ लागतो, त्याच्यामुळे नवरा नवरीला आम्ही सोडूनच देतो प्रत्येक लग्नात. त्यांच्या मागे मागे करायचं म्हणलं ना आपलं सगळं एन्जॉय राहून जातं. तर चला, आता त्यांचा नंबर आहे, त्यांना थोडेसे फोटो वगैरे काढून देऊयात. ते पण फार थकलेत, पण काय करणार, त्यांचे असे आल्यापासून छान फोटोज झाले नाही, कारण नवरीचं एंगेजमेंटच्या आधी आवरलं नव्हतं. मग घाई एंगेजमेंट, परत घाई हळद, कारण जे आलेले असतात नवरदेवकडचे त्यांनाही रिटर्न जायचं असतं, त्याच्यामुळे पटकन हे सगळं आवरायचं असतं. तरी पण आम्हाला हे सगळं होईपर्यंत 12 वाजले आणि त्यानंतर आता त्यांचं फोटोशूट. झोपलेत. पहिल्यांदाच बघितलं. आमच्या इकडे 9ला घरी गेले असते बरं का. हळद तुम्ही 1 वाजल्या तरी झोपायचं नाव काढायचं. गाण्याच्या भेंड्या तरी खावा. रात्रीच्या 1 वाजता यांची आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर ॲनिव्हर्सरी डे गेला, नाईट गेली आणि दुसरा दिवस लागला त्यानंतर, कारण आत्तापर्यंत सगळं हळद हे ते सगळं फंक्शन चालू होते. आत्ता कुठं निवांत झालो. आता यांची इथे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची, त्यानंतर आमचे जेवणं पण झालेत. हे झाल्यानंतर आम्हाला जेवायला जायचे. आम्हाला त्या दिवशी झोपायला पहाटेचे 3 वाजले होते, इतका उशीर झाला होता. तर चला, एन्जॉय करूया यांच्या ॲनिव्हर्सरी. आज भैया अश्विनीच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले. दिवस किती पटापट जातात ना, समजलं पण नाही. यांच्या लग्नाला 4 वर्ष झाले आणि त्यांच्या लग्नाच्या दिवशी आता तिच्याच भावाचे हळद असणार आहे आणि त्यांच्या आता ॲनिव्हर्सरी एका पाठच येणार आहे. तर चला, सगळे आले तिथे. आता केक कटिंग ते करूया, त्यानंतर जेवण आणि त्यानंतर सगळे कोण कुठे कुठे सगळे झोपायला निवांत जातील. आणि आम्ही आहेतच इथे. उद्याचा व्हिडिओ मिस करू नका. उद्या आहे लग्न आणि तुम्ही सगळ्यांनी हे व्हिडिओला खूप सारं थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी भैया आणि अश्विनीला खूप सारे विश करणार हे मला माहितीच आहे. तर चला, अशा प्रकारे एवढी ग्रँड त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होईल असं वाटलं नव्हतं, पण खूप मस्त झालं. इथेही उशीर झाला पण छान झालं. आणि त्यांच्या अवतार ॲनिव्हर्सरीच्या वेळेस बघण्यासारखे होते. त्यांचेच काय, आमचेही तसेच होते, पण तरी मजा आली हे सगळं सेलिब्रेशन हे ते करताना. आणि केक पण फार टेस्टी होता, फार मस्त होता. तर चला, आता केक एन्जॉय करतो. तुम्ही पण या केक खायला.
1:45 वाजलेत आणि आम्ही आता सगळं आवरून झोपायला चाललोय. हो निकिता, मजा आली पण फार डान्स केला, फार मस्ती केली, फार छान सगळं पार पडलं. हा, आणि आता आम्ही इथं झोपणार. हा लग्नाचा पूर्ण हॉल, कारण खाली रूम एक पण चांगली ठेवली नाही. हळदीनं पोरांनी सगळं हळदाचं पॅकेट आणून अंगावर ओतून वरनं जारचं पाणी वतलं. एवढं भयानक खाली रूम मध्ये जागाच नाहीये, त्याच्यामुळे वरती हॉलमध्ये आलो. आता गाद्या टाकून मस्त मोकळ्यात झोपायचं. संजय गेलेत आत्याच्या घरी आंबडला, इथून जवळच आहे. तर कोणी चाललंय लॉजवर, कोणी चाललंय बाहेर, पण आम्ही म्हटलं ठीक आहे इथेच बसू.